शरद पवार पक्षांच्या पाठिंब्यानंतर भारतीय जनता पक्षाचं मतदारसंघ पुनर्रचना संमत करण्याचा बहुमताचा आकडा जुळतो आहे का, हे लक्षात घेणं देखील गरजेचं आहे. कारण याच्या आधी भारतीय जनता पक्षाने घटना दुरुस्ती विधेयक मांडलं, पण 2/3 बहुमताच्या अभावी लोकसभेमध्ये हे विधेयक नामंजूर झालं. विधेयकाच्या बाजूने 298 मतं आणि विधेयकाच्या विरोधामध्ये 230 मतं जी आहेत ती 230 मतं पडली. कारण हे विधेयक संमत होण्यासाठी 360 मतांची आवश्यकता आहे. मग त्यानंतर राजकारणामध्ये काही घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरे शिवसेना गटामध्ये फूट पडली, त्यांचे खासदार NDAकडे गेले. आम आदमी पक्षाचे 7 खासदार राज्यसभा खासदार भाजपमध्ये गेले. तिकडे तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली. याचा परिणाम असा झाला की आकड्याचं जे गणित आहे ते आकड्याचं गणित जुळायला सुरुवात झाली. कारण सध्या लोकसभेमध्ये 540 सदस्य आहेत आणि 540 सदस्यांमध्ये 2/3 बहुमतासाठी 360 जी आहे ती 360 ही संख्या जी आहे ती संख्या गरजेची आहे. आता भारतीय जनताकडे आधीचे 298 आणि हे सर्व फुटलेले जमा केले तर 319चा आकडा जो आहे तो गाठलेला आहे. आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने जर पाठिंबा दिला तर त्यांचे 8 लोक लोकसभेमध्ये आहेत. 19 आणि 8 27 पर्यंत आकडा जो आहे तो 27 पर्यंत आकडा जाणार आहे. आता भारतीय जनता पक्षाची पुढची रणनीती अशी आहे की द्रमुक आणि काँग्रेस यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. कारण काँग्रेसने TVK पक्षाला पाठिंबा दिला, थलपती विजय यांना मुख्यमंत्री बनवण्याला सहकार्य केलं, त्याच्यामुळे द्रमुक नाराज आहे. जर द्रमुकचे 22 लोकसभा सदस्य आहेत, जर द्रमुकचे 12 लोकसभा सदस्य जर तटस्थ राहिले, मतदानामध्ये भाग घेतले नाही, तर 22ची संख्या कमी होईल. 540 मधून 22 कमी होईल. आपोआपच 2/3 बहुमताचा आकडा जो आहे तो 345च्या आसपास येईल आणि भारतीय जनता पक्ष जो आहे तो 330 पर्यंत पोचलेला आहे. 10-15 मतांचा त्यांना फक्त जुगाड करावा लागेल आणि एवढा जुगाड भारतीय जनता पक्ष करू शकेल अशी शक्यता निर्माण झाल्यामुळे हे विधेयक मंजूर करण्याच्या दिशेने भारतीय जनता पक्षाने हालचाली ज्या आहेत त्या हालचाली सुरू केलेल्या दिसून येतात.